आज खूप दिवसानंतर इच्छा झाली होती की मस्त तयार होऊन बाहेर भाजीपाला आणायला जावं म्हणून. हॅलो, हाय, नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व एकदम मजेतच असाल. तर इथे दिवसाची सुरुवात झाली. आज आहे गुढीपाडवा. तर गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. सकाळी झोपेतून उठलं, बाहेर बघितलं खिडकीच्या तर पूर्ण अंधार होता, कारण की आमच्या इथे पूर्ण ढगाळ वातावरण झालेलं. तर मी उठली, सर्वात आधी झाडू मारला, अंगणात पाणी टाकलं, रांगोळी अजिबात काढली नाही कारण की जमत नाही. सीधी बात, नो बकवास. सही पकडे हैं. आतमध्ये आल्यानंतर सर्वात आधी मी पिली ते म्हणजे माझं गरम पाणी. लगेचच मी तिथे चहासुद्धा ठेवून घेतला होता, कारण आज म्हटलं लवकरच चहा घेऊया. चहा घेतलं की जरा कसं बरं वाटते. त्यानंतर जाऊ देखील उठल्याबरोबर त्यांनी फरशी वगैरे पुसून घेतली. आणि आज मी सर्वात लवकर उठलेली, त्यामुळे माझे अर्धवटचे काम आहेत ते सर्व आवरलेली होती. चहा पित आम्ही तिघी सासूनांनी बऱ्याच गप्पा केल्या. आणि आज मी पहिल्यांदाच काय केलं होतं ना, एकदम मी काय करते ना, ज्या दिवशी पुरण बनवायचं त्याच दिवशी पुरण बनवत असते. पण काल मी रात्रीच पुरण बनवून घेतलं होतं. याने माझ्या एक गोष्ट लक्षात आली की ज्या दिवशी आपल्याला सण करायचं असते त्याच्या आदल्या दिवशी पुरण बनवून घ्यायचं, जेणेकरून आपला खूप वेळ वाचतो. कारण की पुरणपोळी म्हटलं तरी 1-1.5 तास त्या पुरणपोळीमध्येच जातो आपल्याला पूर्ण बॅटर बनवायला, पुरण बनवायला. सण म्हटलं की बऱ्याच व्हेरायटी असतात आपल्याकडे वेगवेगळ्या, पण मी काही बनवलं नव्हतं त्या व्यतिरिक्त, कारण की आमच्या घरचे कोणीच खात नाही. कोणाला सर्दी खोकला होत आहे आणि वातावरण खराब असल्यामुळे मी तळण देखील काढलं नाही, कारण की मला जास्त प्रॉब्लेम होतो तळणाचा. एवढं झालं नाही तर माझ्या मिस्टरांचा वाजला अलार्म. पटकन कर, मला ड्युटीवर जायचं आहे. त्यांना म्हटलं 2 मिनटं फक्त थांबा तुम्ही, मी तुम्हाला मस्त तुपातली गरमागरम पुरणाची पोळी बनवून देते. तेवढ्यात जाऊ देखील किचनमध्ये त्यांचं बाकीचं बाहेरचं कामावरून आलेल्या त्यांचं किचनमधलं काम करण्यासाठी. घरात खूप शांतता दिसत असेल, कारण की जी मस्ती करणारी मुलगी आहे ती अजूनही झोपलेलीच आहे. 9 वाजत आलेले आता. आणि आरू सकाळी उठल्याबरोबरच त्याच्या फ्रेंडसोबत बाहेर खेळायला गेला. नशीबवान आहात तुम्ही, तुम्हाला 9 वाजता पुरणपोळी मिळते खायला, समजला? कौतुक करायचं जरा माझं. आणि दुसरी गरमागरम पुरणाची पोळी बनवून दिली ते सासूबाईला. आधी सकाळीच गरम गरम. बाप रे, आधीच आधी हसत आहे मस्त तुम्ही. मजा आहे त्यांची, नाही मजा घ्यायची. सासूबाई जोरात. सर्वच जण इथे सकाळ सकाळी नाश्ता करत आहे. म्हटलं आम्ही दोघी जावा, कशाला मागं राहावे. मग दोघींसाठी पण मी इथे पुरणपोळ्या बनवत होती. तेवढ्यात जाऊ देखील ते भात वगैरे टाकत होत्या. तर आमच्या गप्पा सुरू झाल्या. एकदा का आमच्या गप्पा रंगल्या की मग ते काम राहिलं तरी चालेल, पण गप्पा थांबता कामा नये. आता कॅमेऱ्यामध्ये बघायची तर मला जास्त सवय आहे. जाऊ काय बघत होत्या हे मला काही समजलं नाही. तुला पिठाची पुरणपोळी बनवते आणि मला पुरणाची पुरणपोळी बनवते. ओके, अच्छा, तुला आवडत नाही ना पुरणपोळी? अच्छा. 10:30 वाजून गेलेत, पण आमची बिट्टूबाई इथे घारघूर झोपलेली आहे. दरवाजा उघडा आहे रूमचा, खिडकी उघडी आहे, पण ती अजिबात उठत नाहीये. आणि पुरणपोळी माझी. चल मग खायला. आताच थोड्या वेळापूर्वी आमच्या दोघीचं एवढं घट्ट चालू होतं, पण एका गोष्टीने त्यामध्ये टाकली आग आणि आमच्या चांगल्या मूडची लावली वाट. आता असं ऐकून तुम्हाला असं वाटलं असेल की मीच काही केलं असेल किंवा जाऊने काही केलं असेल. असं काहीच नाही, दोघींनी काहीच नाही केलं. ते आग लावली ती म्हणजे साबुदाणे. काल मी साबुदाणा भिजत घातला होता मुलांना साबुदाणा वडे बनवायला, तर तो जास्तच भिजलेला, म्हणजे जास्त तो पिचपिच झाला. त्यामुळे जाऊबाई इथे मला म्हणत होत्या एवढा मोठा साबुदाणा भिजत घातला, त्यामध्ये एक्स्ट्रा पाणी केलं, त्यामुळे त्याची व्यवस्थित वडे देखील नाही येत आहे आणि सर्व तू पिचपिच केलाय, असं केलं तसं केला. तर ही आग लावली होती साबुदाण्याने. तर एकमेकींची अशी बडबड करत आम्ही दोघी आमच्या स्वयंपाकाची तयारी देखील करत होते. मी भाजीची आणि ते तिच्या चपात्या भातची. 12 वाजत भाऊ, 12. पोरगी उठायला तयार नाही. बच्चू उठो ना, वो टाइम हो गवा ना. हसरा वो. आईला आठवण आली आहे ना, बित्तू उठत नाही आहे. हा काय नाटक करते. हा ब्रश केला, उठल्या बरोबर W4 वॉटरमेलन मागते खायला. फुल फॉर्म घेऊ. ब्रश केला तू? हा, मग आधी ब्रश कर, नंतर मग वॉटरमेलन खा. बरं नाही वाटत आहे, बेडवर पुरणपोळी खाणार. आता आम्हाला पुरणपोळी खायची. आमचा विचार बदलला आणि आम्हाला खायची आहे पुरणपोळी. आणि कुठं खायची आहे पुरणपोळी?
उठल्यानंतर मी घेऊन गेली तिला हॉलमध्ये आणि पहिला जेवण भरवलं, कारण तिला खूप भूक लागली होती. 12 वाजले होते. आज काही स्वतःच्या हाताने जेवण केलं नाही. मम्मी आज तू मला भरव. मी म्हटलं चला ठीक आहे, आज 12 वाजता उठली तर मीच तुला भरवते. तर मी ना या ड्रेसचा व्हिडिओ बनवण्यासाठी तयार झाली होती, लिपस्टिक वगैरे लावून, आणि झालं काय, बस मी याला चेक करत होती की याची साईज परफेक्ट आहे का या ड्रेसची. तर झालं असं, याची साईज यमच आहे आणि मला एम साईजच लागते. पण ही जी एम साईज आहे, ही या ड्रेसची जी एम साईज आहे ती मला ना जरा थोडी टाईट होत आहे. त्यामुळे मी म्हटलं चला आपण तसाच व्हिडिओ बनवूया ड्रेसचा. तर मी तसाच व्हिडिओ बनवला. तसा व्हिडिओ म्हणजे ड्रेस घालून व्हिडिओ बनवला नाही, फक्त ड्रेस जो आहे तो दाखवला. कारण की तो थोडासा फिट होत होता आणि फिट ड्रेस मला अजिबात आवडत नाही. त्यामुळे मग मी त्याचा शॉर्टकट असा व्हिडिओ बनवला आणि त्यामुळे माझा वेळ देखील वाचला. आणि तसं तर आमची सर्व कामे होऊन बसलेलं. जाऊ तिकडे तिच्या ड्युटीचं काम करत आहे. आणि मी माझं काम करत होती आणि ही देखील माझी एक ड्युटीच आहे जी मी आता पार पाडली. आमच्या पुरणपोळीला ना अँट लागलाय हो ना मम्मी. सकाळपासून ना तोंड नुसतं चालूच आहे आणि आत्ता पण मला भूक लागलेली. जेवायची इच्छा नव्हती पण जेवायचा टायमिंग झालेला. मागे जाऊबाई तिथे तयारी करत आहेत, त्या जात आहेत रोडगे खायला त्यांच्या मैत्रिणीच्या इथे. त्यांनी मला देखील बोलवलं होतं पण मला आला आळस. म्हटलं तूच जा. आज मी 7 वाजता उठली ना, तुम्हाला सांगते माझी सर्व कामं झालेली 10:30 वाजता आणि मी पूर्ण मोकळी झालेली. त्यामुळे आज माझ्याकडे भरपूर वेळ होता. मी त्या भरपूर वेळात माझे व्हिडिओ देखील एडिट केले, पोस्ट केले. त्यासोबतच एक व्हिडिओ पण बनवला, बिट्टूची स्टडी पण घेतली. आता राहिलेली स्टडी ही बिट्टूच्या पप्पासोबत करते. ती तिच्या पप्पाला ती जी स्टोरी आहे बुकमधली ती सांगत आहे की त्या रॅबिटने आणि जी हरिण आहे तिने काय केलेलं. आणि स्टोरी एवढी सिरियसपणे चालू होती की डोकं खाजून बाहेरचं जे वातावरण आहे असं वाटत होतं बस थोड्या वेळातच आता पाऊस पडणार आहे. आणि मी तिथे उभी होती तेवढ्यात गेट वाजला आणि माझं एक पार्सल आलं. ते घेण्यासाठी बिट्टू देखील माझ्यासोबत आलीच. काय झालं तुला? अंघोळ झाल्यानंतर स्वतःची तयारी सोडून इथे आम्ही बघायला आलो. पाऊस पडतोय आणि खूप बारीक बारीक असा पाऊस देखील सुरू झालेला. आज तर कसा तरी नवीन ड्रेस घातला बाबा हिने, नाहीतर हिला ते जुने पुराणेच कपडे फार आवडतात. क्यूट दिसत आहे, बघायला लागतं ना. अगं ओढणी घे ना, ओढणी गळ्यात ठेवायची. मटका पण आता आमच्यात 1 नंबरचा भरलेला. हा ड्रेस घातल्यानंतर ना बिट्टू खरंच खूप क्यूट दिसत होती आणि मी मस्त तिला एक पोनी देखील घालून दिलेली. आणि जे ओढणीवाले ड्रेस असतात ना ते बिट्टूला पण खूप आवडतात. नुसतं ओढणी सावरत राहते, थोडी पडली की परत सावरणार. पार्शलवर झोपायचे आणि टीव्ही बघायचे. लहान नाही करायचं. आज तयार होऊन बाहेर जायची खूप इच्छा होती. तसं तर बाहेरचं मला काहीच घ्यायचं नव्हतं पण सहजच चला म्हटलं फेरी मारून येऊ. कसं फेरी मारून आल्यानंतर ना थोडं फ्रेशच वाटते. घेऊन तर आम्हाला बिट्टूला देखील जायचं होतं पण बिट्टू तिच्या फ्रेंडसोबत बाहेर खेळायला गेली. तर म्हटलं चला आपणच जाऊया. तर आम्ही चौकात गेलो आणि मस्त तयारी केलेली. आणि मी गेली होती कांदे आणायला. आज पहिल्यांदा भाजीपाला आणायला एवढी तयार होऊन गेलेली मी. कधी कधी असं वाटते अजिबातच तयारी करू नये, जसं आहो तसं आपण आपलं करावं. नंतर कधी कधी असं वाटते खूप तयारी करून बसतं बाहेर फिरायला जावं. असे आपले मूड अप अँड डाऊन चालू राहतात. जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही सर्वजण निवांत बसलेलो. तेवढ्यात ताई देखील आल्या. ताई म्हणजे ननंदबाई. मीनू तयारी करत होती आरूच्या उद्याच्या टिफिनची आणि या दोघींच्या इथे गप्पा चाललेल्या. थोड्या वेळातच त्या लगेच जायला निघाल्या. तर इथेच माझा ब्लॉग संपला. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.